संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाले आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला। हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करा आणि सर्व स्तरातून अशी मागणी केली जात होती। या भयानक घटनेतून महाराष्ट्र अजून सावरला सुद्धा नाही तोपर्यंत बीडमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि आपल्या समोर एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजेच नक्की बीडमध्ये चालले तरी काय? बीडमधील माणुसकी संपली आहे का? पैसा, सत्ता आणि लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं राजकारण एवढं शिल्लक राहिलंय का? हा प्रश्न मनाला भेडसावल्याशिवाय राहत नाही। आता मी कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलते याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल। कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहिला देखील असेल। जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये 5 जण मिळून एका तरुणाला मारहाण करताना दिसतात। त्यामध्ये एक तरुण पांढरा शर्ट मध्ये बॅटनं तरुणाच्या पायावर जोरजोरात फटके मारतोय। या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव सतीश उर्फ खोक्या भोसले असल्याचं स्पष्ट झालंय। पण यामुळे आता राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसतंय। याचं कारण म्हणजेच खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय। याबाबत स्वतः सुरेश धस यांनी ही कबुली दिली आहे। त्यामुळे एकीकडे आका म्हणत धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर गेले 3 महिने आरोप करणारे धस आता अडचणीत आल्याचंही बोललं जातंय। हे संपूर्ण प्रकरण आहे काय? मारहाण करणारा हा सतीश भोसले नेमका कोण आहे आणि यामुळे धसांच्या अडचणी वाढणार का? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। आता या सगळ्या प्रकरणामधून बीडमध्ये एक नवीन आका जन्माला येतोय का? हा नवीन आका कधी बॅटने मारहाण करतो तर कधी सोन्याने लतपत होऊन पैशाची उधळण करतो। पण आका नेमका आहे कोण? सर्वात आधी हे पाहूया। बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबरन मारहाण झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतो। यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असल्याचंही स्पष्ट होतं। यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसले याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला होता। यानंतर सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला। यात तो नोटांचा बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसून येतोय। आता सतीश भोसलेचा तिसरा व्हिडिओ व्हायरल होत असून तो थेट हेलिकॉप्टर मधून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळते। पण हा सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून? याचा राजकीय संबंध आहे का? अशी ही शक्यता वर्तवली जाते। याचं कारण म्हणजेच खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। या व्हिडिओ नंतर धसांच्या खोक्या भोसलेकडे कुणाचे पैसे? धसांच्या खोक्या भोसले इतका मालामाल कसा? तिसऱ्या व्हिडिओत खोक्याकडे मालामाल हा कुठून येतोय? हा कुणाचा माल आहे? खोक्या बंडल फेकतोय, पैसे उधळतोय, बीडमध्ये हे चाललंय तरी काय? खोक्या भोसलेंच्या तिसऱ्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे। दरम्यान अंजली दमानिया यांनी व्हिडिओवर ट्विट केल्यानंतर खोक्या भोसले चर्चेत आलाय। खोक्या भोसलेकडे एवढा प्रचंड पैसा यावरून बीडमध्ये आता सध्या तुफान चर्चा रंगली आहे। हा सतीश भोसले नुसता सतीश भोसले नसून याचं नाव आहे सतीश भोसले उर्फ खोक्याबाई। हा खोक्याबाई मारहाण आणि गुंडागिरीमुळे बीडमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात या खोक्याबाईची छाप उमटलेली आहे। पण सोबतच याचे अनेक कारनामेही आता समोर येतात। सतीश उर्फ खोक्याबाईने या चक्क परिसरातील हरणांची शिकार करून त्यांचे मांस खाल्ल्याचे समोर आलं। परिणामी वन विभागाच्या वतीने या प्रकरणी गंभीर दखल घेत अखेर शेवटी उशिरा का होईना पण वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी धाड टाकत घरात तपास केला असता वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं मोठं घबाड सापडलं। यात वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांसासह धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही आढळून आलं। तपासात मोर आणि हरिण मारणारे जाळेही आढळून आले। आता यामध्ये सतीश उर्फ खोक्याबाईचे अजून असे किती कारनामे बाहेर यायचेत? त्यावर कोणी पडदा टाकत नाहीये का? असा सवाल ही विचारला जातोय। पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांना विचारलं असता धसांनी तो जरी माझा कार्यकर्ता असला तरी तो माझ्या आड काय धंदे करतो हे मला माहिती नाही। तसेच जर तो आरोपी असेल तर हे सिद्ध झालं तर आरोपीला शिक्षा होवी अशी प्रतिक्रिया दिली। तर दुसरीकडे सतीश भोसले याने ही समाज माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले की हा व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वीचा आहे आणि मित्राच्या बायकोची छेड काढल्यामुळे 2-4 फटके लगावले होते असं स्पष्टीकरण ही खोक्या भोसलेंनी दिले। मात्र या व्हिडिओ नंतर अनेक गौप्यस्फोट झालेत आणि यामुळे सतीश भोसलेकडे इतके पैसे आणि मालमत्ता कुठून आली याच्या पाठीमागचं कारण काय यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत।